धीरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी आणि अर्णव दोघही जण आता बेडरूममध्ये आलेले असतात आणि जी काही अर्णवने खाली ईश्वरीची बाजू घेतलेली असते त्यावरच आता ईश्वरी अर्णवला सुनावू लागते आणि ती त्याला म्हणत असते की तुम्हाला काय वाटते, तुम्ही ज्या काही गोष्टी आता खाली बोललात त्याने तुम्ही माझं मन जिंकाल का? जर तुम्हाला तसं वाटत असेल ना तर तुमचा हा गैरसमज आहे असं देखील आता अर्णवला ईश्वरी सांगू लागते आणि ती म्हणत असते की काही झालं ना तरी सुद्धा तुम्ही माझ्या मनाचे कधीच नाही होऊ शकणार, म्हणजे मी जो काही विचार केला आहे त्याबद्दलच मी सांगते। तुम्हाला असं वाटत असेल की या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही माझं मन जिंकाल तर तसं नाही आहे। आणि हे सगळं बोलल्यावर अर्णवही आता शांत न बसता ईश्वरीला म्हणत असतो की तुला असं वाटत असेल तर हा तुझा गैरसमज आहे। मी अर्णव राज्याध्यक्ष आहे आणि तुझ्यावर जर अन्याय होत असेल तर मला त्यावर आवाज उठवायला हवा आणि तोच मी आवाज उठवला आहे। यामध्ये मन जिंकायचा काहीच प्रश्न येत नाही आणि तुला इम्प्रेस करायचा सुद्धा। मला जे योग्य वाटतं एक नवरा म्हणून ते मी केलेलं आहे असं देखील आता अर्णव जो आहे तो बोलू लागतो। त्यावर ईश्वरी अर्णवला सांगत असते की बघा, तुम्हाला ज्या काही गोष्टी करायच्या आहेत ना ते करा, पण काही झालं ना तर मी मनापासून तुम्हाला एक्सेप्ट करणार नाही, म्हणजे नाही, कारण तुम्ही मला फसवलेलं आहे असं देखील आता ईश्वरी अर्णवकडे बघून बोलत असते। आणि त्याच वेळेला आता अर्णव तिला काहीच बोलत नाही, अर्णव शांतच राहतो, कारण ईश्वरीने सांगितलेलं असतं की मी तुम्हाला एक्सेप्ट करणार नाही। मग अर्णवसाठी हा खूप मोठा धक्का असतो, अर्णव त्यावर काहीच रिॲक्ट होत नाही। तर दुसरीकडे मात्र ईशूने आपल्या मनातल्या ज्या काही भावना असतात, जे काही तिला वाटत असतं ते सगळं काही आता अर्णवला सांगून टाकलेलं असतं, जेणेकरून अर्णवचा गैरसमज व्हायला नको। उलट ती म्हणत असते की तुम्ही ना ही अशी पुन्हा फिल्मीगिरी करायला गेलात ना तर त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार देखील नाही असं देखील ती ठणकावून सांगू लागते। त्यावर अर्णवला तिला आता इग्नोर करत असतो। अर्णव ठरवतो की हिच्यासाठी कितीही काही केलं तरी हिला काहीच वाटत नाही आहे। आणि त्यानंतर मात्र ईश्वरी जी आहे ती अर्णवला हे सगळं काही बोलते आणि तिकडनं बाजूला होते, पण अर्णव आता ईश्वरीच्या या सगळ्या बोलण्याचा विचार करत असतो। दुसरीकडे बेडरूममध्ये बसलेली ही आजी, तिला सुद्धा आता अर्णवचे ते सगळे शब्द आठवू लागतात, म्हणजेच अर्णव काय काय बोलला होता आणि अर्णवने या सगळ्या गोष्टी मला बोलवून किती सगळ्या गोष्टी सुनावल्या आहेत याबद्दलची जाणीव जी आहे ती आता होत असते। आणि जेव्हा या सगळ्या गोष्टींची जाणीव होते ना तेव्हा मात्र आता ज्या आजी असतात ना त्या स्वतःला खूपच जास्त त्रास करून घेत असतात। आणि जेव्हा आजी या सगळ्याचा स्वतःला त्रास करून घेतात तेवढ्यातच तिथे वल्लरी येते आणि वल्लरी आता आजीला म्हणत असते की मला माहिती आहे की तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास होत असेल, पण आपण तरी काय करणार, बघितलंत ना आपल्या चिंटूला तिनं किती कमी वेळामध्ये आपलंसं केलं आणि चिंटू आज तुमच्या विरोधात जाऊन बोलला, त्यावर मी कधीही असा विचार केला नव्हता की चिंटू असं सगळं काही करेल असं आजी देखील वल्लरीला आता बोलू लागते। आणि त्याच वेळेला आता वल्लरी आजीला म्हणत असते की तुम्ही याबद्दल काहीच काळजी करू नका, आता मी यामध्ये लक्ष घालते आणि तुम्हाला माहिती आहे या सगळ्याचं खूप जास्त वाईट वाटत असेल, मी समजू शकते, पण यावर आपणच काहीतरी पर्याय हा काढायला हवा, कारण ज्या काही गोष्टी घडत आहेत ना त्या एकदमच विचित्र पद्धतीने घडत आहेत हे सुद्धा मला दिसत आहे, पण तुम्ही काळजी करू नका, चिंटूला समजवायची जबाबदारी माझी, मी बघते चिंटूचं काय करायचं ते, असं देखील आता वल्लरी आजीना सांगू लागते। आणि आजीना या सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न आता ती करत असते। वल्लरीला हा चांगला चान्स मिळालेला असतो की अर्णवची आणि त्याचसोबत आजीमध्ये जरा अशी भांडणं लावून द्यायची आणि त्यासाठी ती तर खूप जास्त खुश असते। तर दुसरीकडे मात्र आता वल्लरी आजींना काळजी घ्यायला सांगते आणि त्यानंतर तिकडनं जायला निघते। आणि जेव्हा वल्लरी तिकडनं जायला निघते ना तेव्हा मात्र आता आजीला वल्लरीच्या बोलण्याचा विचार करू लागतात, म्हणजे वल्लरीने सांगितलेलं असतं की अर्णव जो आहे तो आता 2 दिवसातच किती बदलला, म्हणजे किती या सगळ्या गोष्टींचा विचार करू लागला, या सगळ्या गोष्टी आता आजीला आठवू लागतात। तर दुसरीकडे आता अर्णव बेडरूममध्ये येतो, त्याच वेळेला आता ईश्वरी झोपायची सगळी तयारी करत असते। त्यावर अर्णव ईश्वरीचं आता कौतुक करत असतो आणि ईश्वरीला सांगत असतो की खरंच आज उत्तम स्वयंपाक तू सगळ्यांसाठी केला होतास, म्हणजे आधी मिस इंदोर म्हणून सगळ्या काही जबाबदारी तू घेत होतीस या घरात कधीतरी येऊन, पण आज एक घराची सून म्हणून या घरात जे काही पदार्थ तू बनवलेस ते खरंच खूप रुचकर होते आणि सगळ्यांनाही
मलाही ते आवडले असं देखील अर्णव आता बोलून तिचं कौतुक करू लागतो. आणि त्याच वेळेला आता हे सगळं कौतुक होत असतानाच इकडे मात्र आता ईश्वरी म्हणत असते की ती माझी जबाबदारी आहे आणि ती मी पार पाडणारच. त्यामध्ये तुम्ही मला काही बोलावं असं मला वाटत नाही. आणि मुळात ना या घरात मामी आणि त्याचसोबत ज्या आजी आहेत त्यांनाच माझ्याबद्दल थोडं वेगळं वाटतं, पण मी माझ्या आपलेपणाने त्यांचं मन नक्कीच जिंकेल असं देखील ती आता म्हणू लागते. आणि त्यासाठी मला तुमची गरज नाही आहे आणि तुम्ही तर मला याबद्दल जास्त काही सांगूच नका असं देखील ती आता म्हणू लागते. त्यावर आता अर्णव जो आहे तो शांतच बसतो. म्हणजे अर्णवला कळून चुकलेलं असतं की हिच्याशी मी कितीही प्रेमाने कितीही चांगल्यापणाने बोलायला गेलो तरीसुद्धा ही नेहमी वाकड्यातच जात असते. हे सुद्धा आता अर्णवच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. आणि त्यामुळेच आता अर्णव जो आहे तो गप्प बसतो. तर ईश्वरी आता बाहेर खाली जे आहे ते हंतरून घालत असते. तर त्यावर अर्णव तिला म्हणतो की हे सगळं तू काय करतेस. त्यावर ईश्वरी म्हणते तुला दिसत नाही आहे का मी काय करते. मी खाली हे बेड वगैरे वर झोपायची मला तशी सवय नाही. मी हंतरुणावर सुद्धा झोपू शकते. तुम्ही कसे मोठ्या घरातली माणसं आहात ना तर तुम्ही बेडवर झोपा. मी तुम्हाला काहीच बोलणार नाही. माझी जागा जिथे आहे ना तिथेच मी झोपेन असं देखील आता अर्णवला ईश्वरी बोलू लागते. तर अर्णव तिला थांबवत असतो आणि तिला म्हणत असतो की काही गरज नाही आहे, तू बेडवर झोपशील तरीही चालेल. पण ईश्वरी त्याला नकार देत असते आणि म्हणत असते की नाही मी खालीच झोपेन. माझी जागा खाली आहे त्यामुळे मी इथेच योग्य दिसते असं देखील ती आता म्हणू लागते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती बोलत असते ना तेव्हा मात्र आता अर्णव तिला खाली झोपण्यापासून थांबवत असतो. पण त्यावर सुद्धा ईश्वरी त्याच्यावर दादागिरी करू लागते आणि म्हणत असते की प्रत्येक वेळेला तुम्हाला असं वाटत असेल की या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्ही माझं मन जिंकाल तर तसं नाही आहे. मला तुमचं काही ऐकायचं नाही. जरी तुम्हाला बाहेर दुनियाला माझी बायको म्हणून ओळख करून द्यायची असेल तर करून द्या, पण या रूममध्ये आपलं कोणतंही नातं नसेल असं देखील आता ईश्वरी ठणकावूनपणे अर्णवला सांगू लागते. त्यानंतर तिनं आता जे जे काही बोललेले असते ना त्या सगळ्या बोलण्याचा आता अर्णव जो आहे तो विचार करत असतो. अर्णवला खूप जास्त मनाशी लागलेलं असतं ज्या काही गोष्टी ईश्वरी त्याला बोलून गेलेली असते त्या. तर आता ईश्वरी शांतपणे झोपलेली असते खाली हंतरून घालून, पण तिला काही केल्या झोप लागत नसते. तिच्या डोळ्यासमोर सारखे तेच प्रसंग उभे राहत असतात. तिला तिच्या आईची खूपच जास्त आठवण येत असते. तर अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे बघत असतो. त्याला सुद्धा ईश्वरीला सगळ्या गोष्टी सांगायच्या असतात, पण तो म्हणत असतो की मला संधी मिळत नाहीये. दुसरीकडे मात्र आता ईश्वरीने त्याला म्हटलेलं असतं ना की तुम्ही माझ्यासोबत कोणतंही नातं जमवायला किंवा जुळवायला येऊ नका, त्याबद्दल सुद्धा आता त्याला आठवू लागतं. तर दुसरीकडे आता अर्णव रूमच्या बाहेर पडलेला असतो. हे इशू बघते. तर आता इशू त्याला बघू लागते. तर अर्णव जो आहे तो डायरेक्टली खाली गेलेला असतो. अर्णव जेव्हा खाली येतो तेव्हा त्याला तिथं आजी दिसते. आजीशी बोलण्याचा तो प्रयत्न करत असतो, पण आजी त्याच्याशी बोलणं टाळत असते. आजी त्याच्याशी बोलणं टाळते. ही गोष्ट अर्णवला खटकते, कारण आतापर्यंत आजीने असं काहीच केलेलं नव्हतं आणि आता हळूहळू का होईना आजी त्याच्यापासून लांब जाते. या सगळ्याचा त्याला त्रास होत असतो आणि म्हणूनच तो आजीला पुन्हा एकदा सुनावं लागतो आणि आजीला म्हणतो की बघ आजी, मला माहिती आहे तुझ्या मनासारखं या सगळ्या गोष्टी झालेल्या नाही आहेत, पण तू सॉरी मला समजून घे. म्हणजे तुला माहिती आहे ना अर्णव राज्याध्यक्ष हे नाव किती मोठं आहे आणि मी जे काही केलेलं आहे ते निर्णय घेऊनच केलेला आहे. मला मान्य आहे तुला माझ्याबरोबर लावण्याला बघायचं होतं, तू लावण्याला माझी बायको म्हणून ॲक्सेप्ट करत होती, पण हे सगळं मी मनाविरुद्ध करत होतो, तुला हवं म्हणून करत होतो. पण त्या तरी गोष्टी तू समजून घे ना. जर मला माझ्या मनासारखं काहीतरी करायची संधी मिळाली तर मी ते करू नको का? आणि मी काही चुकीचं केलंय असं मला तरी वाटत नाही असं देखील अर्णव जो आहे तो आता आजीला बोलत असतो. आता आजीला या सगळ्या काही गोष्टी जेव्हा अर्णव बोलतो ना तेव्हा खरं तर ना आजीला खूपच जास्त वाईट वाटत असतं, कारण तिला कळून चुकलेलं असतं की अर्णव आता पुन्हा एकदा इथे जी आहे ती बाजू घेत आहे आणि ते सुद्धा त्याच मुलीची, आणि त्या मुलीची बाजू घेतोय हे जेव्हा आता तिला कळत असतं तेव्हा मात्र ती आता स्वतःला या सगळ्याचा त्रास करून घेत असते. ती आतमधून कोलमडून केलेली असते. पण अर्णव मात्र अजूनच कौतुक करत असतो आणि तो म्हणत असतो की मिस इंदौर माझी बायको म्हणून योग्य आहे आणि तुला सुद्धा एक नाही दिवस ही गोष्ट नक्कीच पटेल असं देखील तो आता आजीला सांगत असतो. आजी फक्त हे सगळं ऐकत असते. आजीला त्रास होत असतो, कारण आतापर्यंत आपलं अर्णव ऐकणारा आज अर्णव जो आहे तो फक्त बायकोच्या
अर्णवच्याबद्दल गुणगान गातोय, त्याला आजीबद्दल काहीच वाटत नाही, याचा खरं तर खूप जास्त असा त्रास जो आहे तो आजीला मनापासून होत असतो. तर अर्णवने आता जे काही बोललेलं असतं त्याचा त्रास तर आजी करून घेत असते, पण आता अर्णव जो आहे ना तो या सगळ्या गोष्टी बोलतो आणि आता आजीचा निरोप घेऊन तो जायला निघतो. आजीलाही सांगत असतो की तू सुद्धा लवकर झोप, कारण रात्र खूप जास्त झालेली आहे. आणि तो अशा पद्धतीने आजीची काळजीही घेत असतो. पण आजीला आता अर्णवची काळजी नाही तर अर्णवचा राग येत असतो, कारण आजीला माहिती असतं की हा त्या ईश्वरीसाठी आपल्याला इतक्या सगळ्या गोष्टी सुनावत आहे. तर आता एवढ्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर अर्णव हे देखील आजीला म्हणतो की आजी बघ, एक ना एक दिवस तरी ती मुलगी तुझं मन नक्कीच जिंकून घेईल आणि पत्रिका आणि ह्या सगळ्या गोष्टींवर माझा विश्वास नाही आहे, मी आधीसुद्धा म्हटलं होतं. असं सगळं बोलल्यानंतर इकडे मात्र आजीला आता अर्णवच्या बोलण्याचा धक्का बसत असतो. ती रागातच पाहत असते. इकडे मात्र आता ईश्वरी रूममध्ये बसून खूप जास्त रडत असते आणि तेवढ्यातच आता अर्णव जो आहे तो तिथे आलेला असतो. अर्णव दारातून आता हे सगळं बघत असतो. ईश्वरीला आपल्या आईची खूपच जास्त आठवण येत असते आणि ईश्वरी त्या सगळ्या आठवणींमध्ये हरवून जाते. म्हणजेच आईसोबत घालवलेला तो प्रसंग, त्या सगळ्या गोष्टी या सगळ्या काही तिच्या डोळ्यासमोरून जात नसतात आणि त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी जात नसतात. त्यामुळे ती एकटक त्याच गोष्टींचा विचार करू लागते आणि त्याच वेळेला ती म्हणत असते की हे सगळं काही माझ्या बरोबरीचं होतं, मला जे हवं होतं ते भेटणार होतं, पण आज सरांसोबत माझं लग्न झालं आणि ज्या गोष्टी मला नको होत्या त्याच माणसाच्या गोष्टी माझ्या पदरी पडलेल्या आहेत, याचं दुःख जरा जास्तच तिला होत असतं आणि त्यामुळेच आता तिला राग येत असतो. तर आता ती खूपच जास्त रडत असते, कारण सगळ्या गोष्टी तिच्या मनाविरुद्ध झालेल्या असतात. तिचं लग्न राकेशजींसोबत ठरलेलं होतं आणि तिला ते लग्न राकेशसोबतच करायचं होतं, पण आज अचानक ज्या काही गोष्टी समोर येतात ना त्यामुळे ती स्वतःला त्रास करून घेत असते आणि ती एकटीच रडत बसलेली असते. ती विचार करत असते की हे सगळं काही माझ्यासोबत का घडलं, म्हणजेच काय तर मी विचार केला नव्हता या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत घडतील, पण आज या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत घडत आहेत. म्हणजेच मला जे काही करायचं होतं ते तर करता आलं नाही आणि तुम्ही माझं आयुष्य बर्बाद केलं, असं ती सोफ्याकडे बघून बोलत असते. म्हणजे तिला असं वाटत असतं की तिथं अर्णव आहे, पण अर्णव तिथे नसतो. अर्णवला ती धरून बोलत असते, पण अर्णव बाहेरून हे सगळं काही ऐकत असतो. ती म्हणत असते की आज माझं आयुष्य सुखकर होणार होतं, तुम्ही माझ्या आयुष्याची पूर्णपणे राखरांगोळी केली, तुम्ही विचारही केला नाही हे सगळं करताना. माझ्या आईवडिलांना काय वाटलं असेल, त्यांनी माझ्या लग्नाची किती स्वप्न पाहिलेली होती, त्यांनी माझ्यासाठी योग्य तो मुलगासुद्धा शोधून काढला होता, पण तुम्ही ऐन वेळेला येऊन माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि तुम्ही मला फसवलं, असं देखील आता ईश्वरी एकटीच बोलत रडत असते आणि त्यावेळेस हे सगळं काही अर्णव ऐकत असतो. अर्णवला खरं तर या सगळ्याचा धक्का बसतो. ईश्वरी जी आहे ती खूपच जास्त रडू लागते आणि ती म्हणत असते की मी आता काय करणार आहे, माझ्या नशिबात आहे ते तर मला सहन करायचं आहे, पण काही झालं ना तरी मी तुम्हाला माफ करणार नाही, कारण आज माझ्या नशिबाबरोबर जे काही खेळ खेळले जात आहेत ना त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार आहे आणि तुमच्यामुळे मला हे सगळं भोगावं लागते, असं देखील बोलून ती खूपच जास्त रडत असते. पण तुम्ही हे सगळं का केलं, मला या सगळ्याचा किती त्रास होतोय, कसं सांगू, मी कोणाला सांगू, नाही सांगू शकत आहे, असं बोलूनच ती आता स्वतःला त्रास करून घेत खूपच जास्त रडत असते. आणि जेव्हा ती स्वतःला या सगळ्याचा त्रास करून घेत रडत असते ना तेव्हा मात्र आता अर्णवने ह्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात आणि अर्णव जेव्हा या सगळ्या गोष्टी ऐकतो तेव्हा त्याला सुद्धा ईश्वरीच्या बोलण्याचा त्रास होत असतो. किती काही झालं तरी अर्णवचं ईश्वरीवर प्रेम असतं, पण आता ईश्वरी ज्या काही गोष्टी बोलत असते त्यामुळे आता ईश्वरीला त्रास जरी होत असला तरी अर्णवला या सगळ्याचं खूपच वाईट वाटत असतं. त्यानंतर आता ईश्वरी जी आहे ती मात्र आता खूप रडत असते. त्यानंतर अर्णव बेडरूममध्ये यायचा निर्णय घेतो, पण ईश्वरीचा आता रडून रडून लगेचच डोळा लागलेला असतो. ईश्वरी आता रडून तशीच निवांत झोपलेली असते. तर तेवढ्यातच अर्णव रूममध्ये येतो. अर्णव तिथे बेडरूममध्ये येऊन बेडवर त्याच्या बसतो आणि त्याच वेळेला तो आता हे सगळं बोलणं ऐकून झाल्यानंतर म्हणत असतो की मला माहिती आहे ईश्वरी, तुला माझ्याबद्दल खूप काही गोष्टी मी तुला फसवल्यात अशा वाटत आहेत, पण नाही ग ईश्वरी, मी तुला नाही फसवले, कारण आहे ना मिस इंदोर तुला सगळ्या काही गोष्टी सांगायच्यात, तुला जे काही प्रश्न पडलेले आहेत ना त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत ग, पण तू काहीच ऐकून माझं घ्यायला तयार नाही आहेस, तर मी तरी तुला कसं सांगू, काय सांगू, मला खरंच कळत नाही आहे, असं देखील अर्णव जो आहे तो आता रडणाऱ्या ईश्वरीकडे बघून बोलत असतो. ईश्वरी उलटी पडून झोपलेली असते, तर अर्णव तिच्यात विरुद्ध दिशेने असतो आणि याबद्दल डिस्कस करत असतो, म्हणजे याबद्दल विचार करत असतो. तो सगळं काही मनातल्या मनात बोलत असतो.
राकेश अंजलीचा नवरा आहे आणि त्याचसोबत राकेशने तुझी फसवणूक कशा पद्धतीने केलेली आहे या सगळ्या गोष्टी सांगायच्यात। पण या सगळ्या गोष्टी मी जरी सांगितल्या तरी तू माझं ऐकून कुठे घेतेस? जर ऐकून घेतलं असतं तर मी तुला कधीच या सगळ्या गोष्टी सांगितल्या असत्या। याआधी सुद्धा प्रयत्न केला पण ते सगळे प्रयत्न अपयशी ठरले। पण तू या सगळ्याचा स्वतःला जो काही त्रास करून घेतेस ना तो खूपच चुकीचा आहे असा देखील अर्णव मनातल्या मनात विचार करत असतो। तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरीला रडत असतानाच खूप जास्त त्रास होत असतो। अर्णव बेडवर बसून हे सगळं पाहत असतो आणि खूप सुंदर असं बॅकग्राऊंडला आता म्युझिक सुद्धा लागलेलं असतं आणि त्यामुळे आता अर्णव थोडासा असा एका कोशात जातो। म्हणजे काय तर अर्णवला ना मिस इंदोरबद्दल प्रेम असतं आणि त्याबद्दलचं प्रेम त्यामुळेच तर त्याने तिला वाचवण्यासाठी तिच्यासोबत लग्न केलेलं असतं। पण या सगळ्या गोष्टी एकदम अशा विचित्र पद्धतीने घडलेल्या असतात ना त्यामुळे तिला अंजलीलाही सुद्धा आणि त्यासोबत ईश्वरीला सुद्धा वाचवायचं असतं आणि म्हणूनच त्याने ईशूसोबत लग्न केलेलं असतं। आता ईश्वरीचा रडून रडून डोळा लागलेला असतो पण अर्णव मात्र अजूनही झोपलेला नसतो कारण अर्णवला त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात ईश्वरी काय काय बोलली त्या। मग आता अर्णवची नजर जाते ईश्वरीवर तर ईश्वरी झोपली आहे हे त्याला कळतं। पण आता ईश्वरी झोपली असली तरी ईश्वरीच्या अंगावर अजूनही ब्लँकेट नाही आहे हे सुद्धा त्याच्या लक्षात आलेलं असतं। मग तो विचार करतो की बेचारी थंडीने गुडगुडत असेल, नक्कीच हिला ब्लँकेटची गरज आहे आणि तो स्वतःचा ब्लँकेट जे आहे तो तिच्या अंगावर टाकायला म्हणून जात असतो। त्याचा सुद्धा बसून बसून असा डोळा लागत असतो पण तो डोळ्याला काही इतका धड लागत नाही कारण त्याला ना आता ईश्वरी खाली झोपली हेच मुळात सहन होत नसतं। कारण त्याला असं वाटत असतं की ईश्वरीने खाली झोपू नये, तिने सुद्धा वर बेडवर झोपावं। पण ईश्वरीने ठरवलेलं असतं की ह्याच्यासोबत म्हणजेच अर्णवसोबत कोणतेही संबंध वेगळे ठेवायचे नाहीत आणि म्हणूनच आता थोडंसं का होईना लांब अंतर ठेवूनच ती त्याच्यासोबत वागत असते। रूममध्ये काही झालं तरी आपण दोघंही जण नवरा बायको नसू, खाली सगळ्यांसमोर असलो तरी सुद्धा असं देखील आता म्हटलेलं असतं। त्याच वेळेला आता अर्णवच्या लक्षात येतं की हिनं काहीसुद्धा केलेलं नाही आहे, म्हणजे हिने जे आहे ते अजूनही अंगावर चादरही घेतली नाही आहे। आपण हिच्या अंगावर चादर घालायला हवी आणि म्हणूनच आता अंगावर चादर घालण्याचं काम जे आहे ते आता अर्णव करतो। त्यामुळे आता अर्णवने यावेळी सगळी जी काही काळजी घेतलेली असते ईश्वरीची हे बघायला ईश्वरी तर नसते, ईश्वरी गाढ झोपलेली असते। अर्णव आता तिच्या अंगावर ब्लँकेट वगैरे देतो, तिला निवांत झोप लागायला हवी एवढी काळजी तो तिची घेत असतो। पण त्याला आता काही झोप लागत नसते। ईश्वरीला मात्र रडून रडून निवांत झोप लागलेली असते। अर्णव कंटिन्यू त्या झोपलेल्या ईश्वरीकडे पाहत असतो आणि त्याला तिच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारायच्या असतात, बोलायचं असतं। पण ईश्वरी जर ऐकून घ्यायला तयारच नसेल तर तो तरी काय करणार? शेवटी बसून बसून तो देखील वैतागतो आणि तो असाच आपला डोळा लावायचं ठरवत असतो, म्हणजेच बेडवर असाच पडतो। नेहमी आपण झोपण्याच्या पोझिशनमध्ये जसं झोपतो तसा नाही, अगदीच असा ढकलून देतात म्हणून झोपायचं म्हणून तो झोपायचा प्रयत्न करत असतो। कारण त्याला ईश्वरीचे शब्द सारखे कानावर पडत असतात आणि त्यामुळेच त्याला ना खूपच वाईटही वाटत असतं मनातून की ईश्वरी आपल्याबद्दल इतका वाईट विचार करते। मी असा स्वप्नातही विचार केला नव्हता की तिला माझ्याबद्दल इतकं वाटत असेल, असाही तो आता मनातल्या मनात विचार करत असतो। दुसरीकडे आता सकाळ झालेली असते। अचानकपणे त्याला जाग येते आणि त्याला जेव्हा जाग येते ना तेव्हा अंजलीचा आवाज येऊ लागतो। खरं तर ना अंजली आजीची अवस्था बघून धावत निघालेली असते आणि ती मात्र आता अर्णवच्या रूममध्ये येत असते। अर्णवला ती खालूनच ओरडत येते, अर्णव अर्णव असं करून। आणि त्याच वेळेला आता इकडे अर्णव विचार करतो की ही तर खाली झोपली आणि हे सगळं अंजलीताईंनी बघितलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो, मग तिलासुद्धा वेगळं काहीतरी वाटेल। म्हणूनच आता अर्णव जागेवरनं उठतो आणि जे काही ईश्वरीच्या अंगावर ब्लँकेट टाकलेलं आहे ते बेडवर ठेवतो आणि हळूच का होईना ईश्वरीला उठवायचा प्रयत्न तो करत असतो। पण ईश्वरी काही उठत नसते म्हणून अर्णवने आता ईश्वरीला उचलून घेतच बेडवर ठेवायचा निर्णय घेतलेला असतो आणि म्हणूनच तो तिला उचलून घेतो आणि त्यानंतर तो आता बेडवर तिला ठेवत असतो। तर इथे मात्र जी असते ती जोरजोरात दार वाजत असते, चिंटू दार उघडना, चिंटू प्लीज कुठे गेलायस तू, चिंटू उघडना दार। तर इकडे आता अर्णव जेव्हा ईश्वरीला बेडवर झोपवत असतो ना तेवढ्यातच आता ईश्वरीला जाग येते आणि ईश्वरी अर्णवला म्हणते की हे काय करताय तुम्ही? अर्णव म्हणतो अगं बाहेर ताई आलेली आहे, दार उघडते ती, म्हणूनच तुला उचलून ठेवत होतो, तिला जर काही कळलं ना तर प्रॉब्लेम होऊ शकतो। त्यावर मात्र आता ईश्वरी म्हणते मग तुम्ही सरळ मला उठवू शकलात नव्हतात का, मी उठले नसते का? अर्णव म्हणतो मी तुला उठवायचा प्रयत्न केला
केला पण तू उतरत नव्हतीस, म्हणून मग शेवटी मी तुला उचलून ठेवत होतो जेणेकरून ताईला काही कळू नये. त्यावर आता ईश्वरीसुद्धा लगेच जागी होते. ईश्वरीसुद्धा सगळं काही आपलं चादर वगैरे खाली जी टाकलेली असते ती आवरून पुन्हा एकदा बेडवर ठेवते. आणि त्याच वेळेला आता ईश्वरी जे आहे आणि अर्णव दोघंही जण घाबरलेले असतात. अर्णव दार उघडतो तर अंजली घाबरतच आलेली असते आणि म्हणते आपल्या आजीला. चिंटू म्हणतो काय झालं आजीला सांगशील का? तर आता अंजलीच्या तोंडात ना शब्द फुटत नसतात. अंजली म्हणते की तू चल ना सोबत. आता आजीने स्वतःला रूममध्ये बंद करून घेतलेलं असतं. खरं तर अर्णवला जेव्हा आजीबद्दल असं काहीसं कळतं तेव्हा अर्णवला मागचा पुढचा विचार न करता लगेचच तिकडनं जातो आणि अर्णव जो आहे तो अंजलीला म्हणत असतो की आजीला काय झालं. अंजली म्हणते की तू चल ना सोबत चल, आणि असं बोलून अंजली त्याला घेऊन जात असते. इकडे मात्र आता जोरजोरात अर्णव जो आहे तो दार वाजवत असतो, पण आता आजी काही दार उघडत नसते. आजीला खरं तर ना खूप जास्त ताप आलेला असतो. अर्णव जे काही बोललेला असतो ते सगळं आठवून आजी स्वतःला त्रास करून घेतात. आणि इथे मात्र आता अंजली डोक्याला हात लावून बसते. तिला खूप जास्त टेन्शन येतं. आजीला काही झालं तर नसेल ना असे अनेक विचार तिच्या डोक्यात येत असतात आणि त्यामुळेच आता तिला कळत नसते की काय करावं. त्यावेळेला आता ईश्वरी तिला शांत करत असते. आता आजी दार उघडत नसते म्हणून आता दार आतमध्ये कसं काढून ते लोक आतमध्ये कसं तरी जातात आणि त्यावेळेला आजी जी आहे ती बेडवर आता झोपलेली असते आणि सगळीजण आजीच्या बाजूला जाऊन पाहतात. आजीच्या डोक्याला हात लावतात. तेव्हा त्यांना कळतं की आजीला खूपच जास्त ताप आलेला आहे आणि आजीचं अंग पूर्ण तापलेलं असतं. आणि हे सगळं बघूनच ना आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तर दुसरीकडे वल्लरी आता या सगळ्याचा जो काही निशाणा आहे ना तो सगळा काही ईश्वरीवर लादू लागते आणि ईश्वरीच या सगळ्याची दोषी आहे आणि याच्यामुळे आपल्या घरात आता काय काय बघायला मिळणार आहे असं देखील ती आता अर्णवच्या समोरच बोलू लागते. आता ही सगळी अवस्था ईश्वरीमुळे झाली असंच वल्लरीचं म्हणणं असतं. मग आता अर्णव या सगळ्याला कशी उत्तर देईल हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.